2:30 वाजता सभा स्टार्ट होणार. ॲज ए महापौर मी 1:15ला तिथं उपस्थित होतं, प्रथम नागरिक म्हणून. आणि ते आमचे नगरसेवक आहात, सन्मान्य नगरसेवक, त्यांचं पण कर्तव्य होतं की वेळेवर त्यांना येणं गरजेचं होतं. आता 2-2:30 वाजता आम्ही तिथं येतो, टाईमवर आम्ही येतोय. मग ह्या नगरसेवकांना सुद्धा यायचं काम होतं त्यावेळेस, की ह्यांनी मग ती मीटिंग झाल्यानंतर 3 वाजता यायचं. म्हणजे विकास किती करायले हे यांच्यावरून दिसायले आम्हाला. जेणेकरून ते स्वतःचा काम न केल्या ते लपवायलेत. सर्वांना माहिती आहे की ते आता जवळपास 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये ते कुठं दिसले नगरसेवक? आणि एरवी दररोज आहेत ना आम्ही तिथं, त्यावेळेस मी त्यांनी बोलायला पाहिजे का एकच दिवशी तुम्हाला विकास आठवतो का? आणि मास्कचे तुकडे त्यांच्याच घरी का सापडत है? वो क्योंकि इनको अपना फेलियर छुपाना है, कुछ ना कुछ तरीके से कुछ ना कुछ नया तरीका बताना है. आज विशेष सभा होती आणि विशेष पत्रिका होती. त्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 20 अन्वय परभणी शहर महानगरपालिकाकडे स्थायी समिती एकूण 16 सदस्यांची सुधारित कलम 31 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे महानगरपालिकातील पक्षाचे किंवा गटाचे संख्याबळाचे प्रमाणात प्रतिनिधित्व देऊन नियुक्ती करण्याबाबत होती. आणि दुसरा विषय असा होता, सर्वसाधारण सभा दिनांक 4/8/12 ठराव क्रमांक 08 अन्वय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 1949 कलम 3, 6 व 2 प्रमाणे गठीत करण्यात आलेली विशेष समितीवर सदस्यांची नेमणूक करण्याबाबत होती. की आज ज्या प्रकारे विरोधकांनी गोंधळ घातला, महापालिकेत ठिय्या दिलं की आम्हाला लोकांनी निवडून दिले व महापौरांनी व आयुक्तांनी सर्वसाधारण सभा इतक्या लवकर अचानक का गुंडाळली, म्हणजे याच्या मागं रिझन ते असं त्यांनी आयुक्ताकडून घेतलं, कारण तुम्ही सर्वसाधारण सभा गुंडाळून निघून गेलते. नाही, सभा गुंडाळाचा विषयच नव्हता. ते खूप लहान मुद्दे होते, ते छोटाली होते. ते कमिटी नेमणं आणि सदस्य ते पाठविण्याची होती. आणि तो विषय सभामध्ये संपला होता. आम्ही 2:30 वाजता त्यांना सगळ्यांना सूचना दिली होती की बाबा 2:30 वाजता सभा स्टार्ट होणार. ॲज ए महापौर मी 2:15ला तिथं उपस्थित होतं, प्रथम नागरिक म्हणून. आणि ते आमचे नगरसेवक आहात, सन्मान्य नगरसेवक, त्यांचं पण कर्तव्य होतं की वेळेवर त्यांना येणं गरजेचं होतं. 3 वाजता ते आले. तोपर्यंत ते अर्धा तासामध्ये सभा झाली. येता आम्ही जेव्हा ते आले की सभा संपली. याच्यामध्ये आमचा कोणता दोष आहे? मी सांगायला सभा संपली, पण त्यांचं विरोधकांचं असं म्हणणं आहे की आम्ही 15-15 हजार लोकांचं नेतृत्व करतो. महापालिका निवडणूक 3 महिने झाले, शहरात खूप काही मुद्दे पेंडिंग आहेत, मग त्या मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून आम्हाला तुम्ही यायच्या आधीच सभा का गुंडाळली? म्हणजे त्यांनी असाही आरोप केला की म्हणे वेळेच्या आधीच तुम्ही राष्ट्रगीत चालू करून सगळी सभा गोंधळून टाकली म्हणे. त्यांना माहीत अगोदरच आम्ही त्यांना पाठविलेलं होतं की हे सभा विशेष सभा आहे आणि कोणतेही सामान्य मुद्दे ह्याच्यावर न होते आणि मुद्दे येण्याचा काही प्रश्नच नाही राहिलेला. ते अगोदरच त्यांना आम्ही कळविलं होतं की हे विशेष सभा आहे. आणि ते काय असे कुठलेही विषय मानतात जेणेकरून ते स्वतःचा काम न केल्या ते लपवायलेत. सर्वांना माहिती आहे की ते आता जवळपास 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये ते कुठं दिसले नगरसेवक? जे तुम्हाला प्रश्न विचारतात ते कोणता नगरसेवक आहे त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही काम करताना कुठं कोणाला ते भेटला सारखा. आता मी 2 महिने झाले आम्ही रोडवर आहोत, लोकांची समस्या जाणून घेत आहेत आणि आम्ही मूलभूत सुविधा देण्याचा त्यांना प्रयत्न करीत आहे. आणि हे जर लोकांना जरी ते विचारत असेल तर लोक सुद्धा त्यांना हे प्रश्नाचं उत्तर देऊ शकते की महापौर सतत रोडवर आहे म्हणून. मान्य तुम्ही म्हणाले सांगायले की महापौर सतत रोड आहे, तुम्ही काम करायले, पण त्यांचंही असं म्हणणं आहे की आम्हालाही लोक प्रश्न विचारले की 3 महिने झाले शहरातले जे मुद्दे आहेत, आणि त्यांनी असे आरोप केला म्हणे की महापौर आणि आयुक्त मॅनेज आहेत म्हणे, ते शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला तयार नाहीत म्हणे आणि डायरेक्ट गुंडाळून टाकायला सभा. ये अभी उनको पता नहीं. जो कमेटी जब बनेगी तभी सारे विषय आगे लगेंगे. और ये उनका एक फेल्योर है अपने कामों को छुपाने का. अपने काम जो उन्होंने नहीं कर सके वो फेल्योर को छुपाने के लिए कर रहे. अगर कमेटी जब तक नहीं बनती, सदस्य अपनी कमेटी के पद पे नहीं जाएंगे तो काम कहाँ से मिलेगा? अब काम करने का अधिकार उनको कहाँ से मिलेगा? दुसरा एक त्यांनी आरोप केला की म्हणे प्रभाग क्रमांक 4 मध्ये म्हणे रहाटीचं काय ट्रान्सफॉर्मर बिघडलं म्हणे, त्यामुळे पाण्याचे प्रॉब्लेम होऊ लागले. आणि महापौरांनी म्हणे शंकरनगर मध्ये ट्रान्सफॉर्मर बसवला म्हणे. मग लोक आम्हाला महापौरचा व्हिडिओ पाठवून विचारायला म्हणे की इकडे ट्रान्सफॉर्मर भेटला, मग इकडे का नाही? त्यांचा फेल्युअर येतो. त्यांना लोकांना त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, जेणेकरून लोक मला फोन करतात.
त्यांना न करता फोन मला करत आहे. त्या अनुषंगाने मी प्रथम नागरिकांची जी समस्या आहे, मला तर त्यासाठी पुढे जावं लागणार आणि त्या अनुषंगाने मी प्रयत्न केला, MSCB ला बोललो आणि ते तिथं एक ट्रान्सफॉर्मर अवेलेबल होता, जेणेकरून त्यांनी बसविलं. महापालिकेत आम्ही पाहिलो की तिसरी सभा झाली ही, आणि दुसरा त्यांचा असा आरोप होता की म्हणे मागच्या जीबीच्या मीटिंगमध्ये मी राष्ट्रगीत त्यांना न सांगता म्हणे बटन दाबलं चालू केलं म्हणे. आताही आम्ही जसं आलो की त्यानं राष्ट्रगीत चालू केलं म्हणे, सीसीटीव्ही फुटेज काढा म्हणे, सगळे पुरावे. जर आम्ही राष्ट्रगीत चालू व्हायच्या आधी आलो असतो तर आम्ही राजीनामा देऊ असं डायरेक्ट अक्षय देशमुखांनी सांगितले की आम्ही राजीनामा देऊन टाकतो म्हणे, राष्ट्रगीताचा अपमान करायचं म्हणे. नहीं नहीं, राष्ट्रगीता कोई अपमान करू सकत नहीं. अभी उनको ये चीज समझना होगी, जब सभा समाप्त हो जाती है तो राष्ट्रगीत चालू होता है. अभी सारे मुद्दे खत्म हो गए थे, अब बाद में आएंगे और वो उसके बाद के मुद्दों पे अगर डिस्कस करेंगे तो ऑलरेडी वो सभा हो चुकी थी. हमने हो गया इसलिए डिस्क्लोज किया उसके बारे में. परत त्यांनी असाही आरोप केला की पाण्यामध्ये माणसाचे तुकडे आलेत म्हणे, पिवळं पाणी आले म्हणे, नागरिकाला त्रास व्हायला म्हणे. या सगळ्या गोष्टी आम्हाला चर्चा करायची म्हणे. आम्ही तुम्ही 15 मिनिटांमध्ये सभा कशी गुंडाळली? कॉमन सेन्स पाहिजे माणसाला. जवळपास आज जे आपला पाणी पुरवठा ठप झाला होता, एखादा लहान मुलांना जरी त्यांनी सांगितलं बघ पाईपमध्ये पाणी आला, ते येऊ शकते ना, कार्बन येऊ शकते आणि 1 तास थांबला तर फ्रेश पाणी पण येऊ शकते. त्या अनुषंगाने आणि मास्कचे तुकडे त्यांच्याच घरी का सापडत आहे बा लोकांचं? पशी आता रिटर्नमध्ये मला एकही प्रश्न आलेला नाही की सर आमच्या एरियामध्ये मासाचे तुकडे पाण्यामध्ये येते, आणि वर्बली कोणी पण सांगितलं नाही की मासाचे तुकडे येते. त्यांना नुसतं काय करायचे माहितीये का, राजकारण करायचे आणि ते आपला फेल्युअर लपविण्यासाठी काहीतरी खोटे विषय समोर येऊन येत आहे. महापौर साहेब, सगळं मान्य आहे तुमचं. त्यांचं असं म्हणणं आहे की शहरातले जे मुद्दे आहेत ते मुद्दे आम्हाला सांगायचे आहेत, की जे मुद्दे आम्हाला मांडायचे आहेत ते मुद्दे मांडायसाठी आम्ही सभागृहात यायचे. तुम्ही मनमानी कारभार चालवले म्हणे, आपल्या मनासारखं वागायला म्हणे. म्हणजे तुम्ही जे सांगायले तुम्हाला सगळं करायचं, त्यात काय दुमत नाही. तुम्ही सगळं बरोबर अति योग्य सांगायले तुम्ही, त्यात किंचित परंतुही काही शंका नाही. पण त्यांची म्हणणं का ऐकलं? त्यांचं म्हणणं हेच आहे की बा आमचं म्हणणं तुम्ही का ऐकलं नाही, आम्हाला तुम्ही वेळ का दिला नाही, सगळं जे प्रकरण झालं का ते आम्हाला का वेळ दिला नाही. याच्यामुळे तुम्ही जे सांगाल त्या गोष्टीला मी मान्य करतो, जी ऐकणारी जनता आहे ती मान्य करणार, पण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिले, मग त्यांच्याही म्हणणं तुम्ही ऐकायला पाहिजे म्हणे. आणि अभी लोगों के प्रश्नों को आगे मार्ग लगाना है और लोगों की जो मूलभूत सुविधाएं देना है, इसलिए हमने वो स्थायी समिति की उनकी वो बांधनी की है. अगर नहीं होता तो ये विषय हम लेते नहीं, क्योंकि इनको अपना फेलियर छुपाना है, कुछ ना कुछ तरीके से कुछ ना कुछ नया तरीका बताना है. अगर अपनी बॉडी पे वो जब आ जाएंगे तो उनका अधिकार है ना, आगे के काम होंगे. आज वो लोग कुछ बोल नहीं सक रहे, आगे वो पद पे ही नहीं है ना उनके, इस वजह से वो उनकी अपनी फेल्यूर है. जब अगर वो पद पे आएंगे तब उनके विषय उन्होंने ताकत से बोल पाएंगे. आज उनके अधिकार ही उनके हाथ में नहीं है तो कहाँ से बोलेंगे? अब हम खुद चाह रहे हैं कि भाई उनके जो अधिकार है हम उनको देने के लिए तैयार है. आज भी उन्होंने पत्र दिया और आगे ये विषय को स्वीकृत सदस्य का था और दूसरे के विषय थे, वो आगे ढकलने के लिए उन्होंने बोला है, करने के लिए बोला है उन्होंने. हमने उसको नहीं लिया है. हमने आज ही फाइनल था और आज ही हमने उसको फाइनल किया है. गणेश भैया, महापौरांनी उत्तर दिलं. महापौरांच्या उत्तराने परभणी शहराच्या नागरिकांना समाधान मिळणं गरजेचं आहे. 15 मिनिटांमध्ये गुंडाळली, एवढी काय गडबड होती महापौराला? म्हणे मनमानी कारभार चालू केला, शहराचे मुद्दे का मांडू दिले नाही? सगळ्यात पहिले तर प्रत्येक नगरसेवकाला हा त्याच्या घरी अजेंडा जातो आणि अजेंडामध्ये टाइम वेळ असतो की या तारखेला इतक्या वाजता ही अशी बैठक ठेवलेली आहे, असं निमंत्रित पत्रिका केलेली असते आणि संबंधित बैठकी संदर्भातले विषय सुद्धा त्यात नमूद केलेले असतात. आणि 2 विषय जे यावेळेस जे होते ते शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गरजेचे होते आणि त्या अनुषंगाने महापौर साहेबाचा हा निर्णय होता की आपल्याला ही लवकरात लवकर सभा घ्यावाच लागेल, त्याशिवाय आपले पुढचे विकास कामं जे आहेत त्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टीचा त्यांना ज्यावेळेस खंडन झालं नाही, आता 2-2:30 वाजता आम्ही तिथं येतोय, टाईमवर आम्ही येतोय, मग ह्या नगरसेवकांना सुद्धा यायचं काम होतं त्यावेळेस की ह्यांनी मग ती मीटिंग झाल्यानंतर 3 वाजता यायचं. म्हणजे विकास किती करायलेत हे यांच्याहून दिसायले आम्हाला. यांनी या पद्धतीने वागणं बरोबर नाहीये. सभागृहाचे मानमर्यादा, वेळेचं बंधन यांनी स्वतः आधी पाळलं पाहिजे. आणि राहिला यांना जो विषय आहे की प्रत्येक विषय हा विकासाचा ज्यावेळेस येतो विषय, तर त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेत दररोज आहोत ना, त्यावेळेस सुद्धा यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना स्वच्छतेचा विषय असो, पाण्याचा विषय असो, हा दररोज त्यांनी मीटिंगमध्ये विषय बोलला पाहिजे असं थोडीच आहे. विषय आम्ही फक्त का मीटिंगमध्येच ऐकतो, कुठेतरी आम्ही ते सगळं मान्य आहे. त्यांना मीटिंग तुम्ही सांगायले आधी ठरलं, त्यांना ह्या गोष्टी सांगायच्या होत्या.
तुम्ही काय सांगायला तुम्ही कसं सांगायले, त्यांना या गोष्टी सांगायच्या होत्या, त्यांना सांगायसाठीच तुम्ही वेळ दिला नाही. त्यांना काही बोलायला तुम्ही काही दिलत ना, ते त्यांचं ते रण नाही. बरोबर आहे, ही एक विशेष सभा असते आणि विशेष सभेमध्ये या विषयांवर चर्चा करत नसतात. त्याच्यासाठी स्पेशल जनरल बॉडीची मीटिंग असते, त्या विषयावर हे विषय घेतले जातात. आणि एरवी दररोज आहेत ना आम्ही तिथं, त्यावेळेस बी त्यांनी बोलायला पाहिजेत का? एकच दिवशी तुम्हाला विकास आठवतो का? त्यांनी असा आरोप केला म्हणजे काय पैसे आले म्हणे, मग ते पैसे कचऱ्याचे टेंडरला 2 कोटी देऊन टाकले म्हणे. शहरात दुसरे टेंडरवाल्याला 2 कोटी द्यायची काय गरज होती म्हणे. शहरात खूप जागेवर कचरा कुठं उचललेत म्हणे, खूप जागी घाणे म्हणे. सदरील विषय जो आहे कचऱ्याच्या संदर्भातला कंत्राटदाराचा, हा प्रशासकीय विषय जो आहे त्यावेळेस पासून त्यांचं बिल हे पेंडिंग राहिलेलं आहे. आणि याच्यासाठी जो निधी येतो हा राज्य सरकारच्या अखत्यारीतून निधी येत असतो, हा महानगरपालिकेच्या याच्यातून येत नसतो. आणि ज्यावेळेस तो निधी येतो त्याच्यासोबत त्यांची GR ची कॉपी येत असते की संबंधित निधी हा या गोष्टींवर खर्च करा म्हणून, आणि त्या पद्धतीने तो कंत्राटदाराला दिला जात असतो.